आपल्याच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याची प्रवास बिले मंजूर करून पुढे पाठविण्यासाठी 54,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे राजपत्रित गट ब यांना रंगेहात पकडले। तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांची एकूण 9,37,533 रुपयांची प्रवास भत्त्याची बिले मंजूर करण्यासाठी एकूण रकमेच्या 10% रक्कम शुभांगी बनसोडे यांनी लाच म्हणून मागितली होती। यापैकी लाच रकमेचा पहिला हप्ता म्हणून 54,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। त्यांच्या विरुद्ध पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। धुळे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, कॉन्स्टेबल प्रशांत बागुल, चालक हवालदार जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली। याबद्दल नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा पथकाचे अभिनंदन केले।